भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। गेल्या 2 दिवसांपासून औषध निरीक्षक या MPSCच्या पेपर फुटी प्रकरणाचं काहूर माजलेलं आहे। या प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत जवळपास 6 आरोपींना अटक केली आहे आणि या 6 आरोपींची चौकशी सुरू आहे। परंतु सातत्यानं रोहित पवार असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट असेल यांच्याकडनं सुनील गाढवे यांच्याबद्दल आरोप केले जात आहेत। आता हा सुनील गाढवे कोण आहे याची जेव्हा सविस्तर माहिती घेतली तेव्हा असं लक्षात येतं की हा सुनील गाढवे रोहित पवार यांचा राईट हँड आहे। पुण्यामध्ये MPSCचं आंदोलन असेल किंवा पुण्यामध्ये MPSCचे वेगवेगळे प्रश्न असतील, या प्रकरणामध्ये रोहित पवार आणि सुनील गाढवे एकमेकांना सोबत घेऊन काम करतायत। आणि फक्त रोहित पवार नाही तर या सुनील गाढवे यांचे स्वतः माननीय शरद पवार साहेबांसोबतचे फोटो बघा। यात सुनील गाढवे आणि पवार साहेब एकमेकांच्या शेजारी ओळखीचे असल्यासारखे उभे आहेत। हा एक फोटो नाही, हा माननीय पवार साहेबांसोबतचा आणखी एक वेगळ्या ठिकाणचा फोटो सुनील गाढवे आणि शरद पवार साहेब। एवढंच नाही, जे रोहित पवार MPSC प्रकरणामध्ये नाकाने कांदे सोलतायत त्या रोहित पवार आणि सुनील गाढवे यांचे देखील फोटो आहेत। फक्त फोटो नाही, हा एक फोटो नाही, असे शेकडो फोटो रोहित पवार आणि सुनील गाढवे यांचे आहेत। माझा रोहित पवारांना सवाल आहे की या सुनील गाढवे आणि रोहित पवार यांचे संबंध काय आहेत। माझा थेट रोहित पवारांवर आरोप आहे की हा सुनील गाढवे रोहित पवार यांचा राईट हँड आहे। पुण्यामध्ये MPSCचं आंदोलन असेल किंवा पुण्यामध्ये आणखी काय करायचं असेल तर रोहित पवार सुनील गाढवे यांना सांगतात आणि सुनील गाढवे आणि रोहित पवार यांचे थेट एकमेकांशी संबंध आहेत। रोहित पवारांचं पुण्यातलं MPSCचं सगळं काम हे सुनील गाढवे बघतात। आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वतः रोहित पवार या प्रकरणामध्ये नेमकी काय भूमिका घेणार आहेत। फक्त रोहित पवार नाही तर पवार साहेबांसोबत फोटो वेगवेगळ्या ठिकाणी, पत्रकार परिषद असेल, हे तर थेट पत्रकार परिषदेमध्ये सुनील गाढवे उपस्थित आहेत। शरद पवार साहेबांची पत्रकार परिषद आहे, त्या पत्रकार परिषदेमध्ये सुनील गाढवे उपस्थित आहेत। आता सुनील गाढवे आणि पवार यांचा हा रिश्ता नेमका काय आहे, ये रिश्ता क्या कहलाता है, याचं उत्तर स्वतः रोहित पवारांनी दिलं पाहिजे। ज्या पद्धतीनं औषध निर्माण निरीक्षक प्रक्रियेमध्ये पेपर फुटी समोर आली, आतापर्यंत 6 लोकांना पोलिसांनी अटक केली। या प्रकरणामध्ये कसून चौकशी करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। एकाही आरोपीला पाठीशी घातलं जाणार नाही। परंतु ज्या सुनील गाढवेवरनं भारतीय जनता पार्टी, अभिमन्यू पवार, देवेंद्रजी फडणवीस, पुण्याच्या महापौर यांच्यावर आरोप केले जात आहेत, त्या सुनील गाढवेंचे आणि रोहित पवारांचे लागेबंदे असल्याचं थेट समोर येतोय। जो सुनील गाढवे रोहित पवारांचा राईट हँड म्हणून पुण्यामध्ये काम करतोय, आता रोहित पवार याच्यावर मूग गिळून गप्प बसणार आहेत का, आपली भूमिका जाहीर करणार आहेत। माझा थेट रोहित पवारांना सवाल आहे, तुम्हाला विद्यार्थ्यांचं हित महत्त्वाचं आहे ना, तर तुम्ही सुनील गाढवेंचे तुमचे नेमके संबंध काय आहेत, तुमचा किती वर्षापासून राईट हँड म्हणून हा सुनील गाढवे काम करतोय, या प्रश्नाची उत्तरं दिली पाहिजे। या प्रकरणामध्ये जर का सुनील गाढवे दोषी असेल तर त्यालाही कोणीही पाठीशी घालणार नाही, त्याला देखील अटक केली जाईल। या संपूर्ण प्रकारांमध्ये विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा प्रकार आहे आणि या पेपर फुटी प्रकरणामध्ये कोणी असो, मग सुनील गाढवे असो की अन्य कोणी आरोपी असो, या सगळ्यांना तपासातनं कारवाई केली जाईल, कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। परंतु जो तुमचा रोहित पवार स्वतः तुमचा राईट हँड असलेला माणूस आहे, त्याबद्दल तुम्ही काय बोलणार, तुम्ही काय भूमिका घेणार, याचं उत्तर महाराष्ट्राला हवंय आणि ते उत्तर स्वतः रोहित पवारांनी येऊन द्यावं। हा तपासाचा भाग आहे। जर का हा रोहित पवारांचा राईट हँड आहे तर रोहित पवारांनी याचा खुलासा केला पाहिजे। माझे आणि सुनील गाढवेंचे काय संबंध आहेत, किती वर्षापासून रोहित पवार सुनील गाढवेंना ओळखतात, पुण्यामध्ये सुनील गाढवेंच्या थ्रू नेमके काय काय कार्यक्रम रोहित पवारांनी घेतलेत, MPSCच्या आंदोलनामध्ये
या सुनील गाढवेंचे संबंध काय आहेत, रोहित पवार सुनील गाढवेंना किती वर्षापासून ओळखतात, त्यांची ओळख कोणी निर्माण केली, कुणाच्या थ्रू सुनील गाढवे तुमच्याकडे आला, हे सगळं रोहित पवारांनी समोर येऊन सांगायला पाहिजे. त्यांचे एक नाही असे 100 फोटो रोहित पवार आणि सुनील गाढवे यांचे एकमेकांशी ओळख असले, संबंध असल्याचे एक नाही असे 100 फोटो आमच्याकडे आहेत. रोहित पवारांनी त्याबद्दल महाराष्ट्रातल्या जनतेला खुलासा करावा. सरकार कुठेही हातावर हात धरून नाही आहे. आजपर्यंत या प्रकरणामध्ये 6 आरोपींना अटक केली. त्याच्यामध्ये MPSCचा एक अधिकारी देखील आहे, त्याला अटक केली. सरकार कुणाला पाठीशी घालते? सरकार आमचं आहे तर कारवाई देखील आम्हीच करतोय. आम्ही कुणालाही पाठीशी घालत नाही. परंतु याच्यात राजकारण कोण करतंय? राजकारण रोहित पवार करतायत. आमचा रोहित पवारांना सवाल आहे की तुम्ही बेगडी राजकारण करतायत. तुम्ही त्या सुनील गाढवेबद्दल प्रश्न विचारतात, पण तो सुनील गाढवे तुमचा राईट हँड म्हणून काम करतोय, त्याच्यावर उत्तर देणार आहेत का? त्याच्यावर आधी खुलासा करा आणि मग इतरांना प्रश्न करा. सरकार आमचं आहे, कारवाई देखील करतायत. पोलिसांनी कालपर्यंत 6 आरोपींना बेड्या ठोकल्यात, 6 आरोपींना अटक केली. असं झालंय काय सरकार आमचं आहे म्हणून कुणाला पाठीशी घातलं, कुणाला अटक केली नाही, कुणावर कारवाई केली नाही, कुणावर गुन्हा दाखल केला नाही? जे कोणी दोषी असतील, मग तो एक क्लासचा चालक असेल किंवा अन्य कोणी असेल, या सगळ्यांना अटक करून चौकशी केली जाते. या चौकशीमध्ये हे रॅकेट जर का आणखी मोठं निघालं, याच्यामध्ये आणखी कुणाचा संबंध सहभाग आला तर त्याच्यावर देखील कारवाई केली जाईल. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. परंतु सुनील गाढवे आणि रोहित पवार यांचा रिश्ता नेमका काय आहे, यांचे संबंध नेमके काय आहेत, हा राईट हँड म्हणून तुमचा कधीपासून काम करतो, याचं उत्तर रोहित पवार देणार आहेत का? रोहित पवार एक पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहेत का माझा आणि सुनील गाढवेंचा संबंध असा असा आला, इतके वर्ष झाले आहे, माझा राईट हँड म्हणून इतके वर्ष काम करतो? याबद्दल रोहित पवारांनी बोलायला हवं, त्यांनी या प्रश्नाचं उत्तर द्यायला हवं. सुनील गाढवे यांचा आत्ता भारतीय जनता पार्टीशी काही संबंध नाही. ते आरोप करतायत की ते अभिमन्यू पवार यांचे PA होते. माझं अभिमन्यू पवार यांच्याशी बोलणं झालं. अभिमन्यू पवार यांचे सुनील गाढवे कधीही PA नव्हते, कधीही त्यांना PA म्हणून ठेवले नाही. अभिमन्यू पवार हे सातत्यानं पुण्यातल्या MPSCच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, सरकार दरबारी विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन जाण्यासाठी अनेक शिष्टमंडळ घेऊन मुख्यमंत्र्यांना भेटले होते. त्यामध्ये हा सुनील गाढवे होते. परंतु अभिमन्यू पवारांचा कुठेही PA म्हणून सुनील गाढवे यांनी काम केलेलं नाही. परंतु रोहित पवारांचा राईट हँड म्हणून मात्र सुनील गाढवे काम करतोय, हे सातत्यानं समोर येतोय. हा सुनील गाढवेंचा फोटो, ज्याच्यामध्ये रोहित पवार सुनील गाढवे एकत्रित आहेत. आता रोहित पवारांचा राईट हँड असलेला सुनील गाढवे आहे, याबद्दल त्यांनी खुलासा करायला हवा. रोहित पवारांनी महबूब शेखला पुढे करण्याच्या ऐवजी स्वतः रोहित पवारांनी पुढे यावं आणि याच्यावर पत्रकार परिषद घ्यावी. नाहीतरी रोहित पवार रोज उठून पत्रकार परिषद घेतात, रोज पत्रकारांच्या प्रश्नांना समोर जातात. मग आज रोहित पवार गप्प काय आहेत? आज रोहित पवार पळ का काढतायत? मूग गिळून गप्प बसण्याची भूमिका आज रोहित पवारांनी का घेतली आणि महबूब शेखला समोर का केलं? रोहित पवारांमध्ये हिंमत असेल तर महबूब शेखला पुढे घेऊ नका, महबूब शेखला सांगू नका. स्वतः रोहित पवारांनी या प्रकरणात पुढे आलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे की ये रिश्ता क्या कहलाता है. रोहित पवार आणि सुनील गाढवेंचे संबंध काय आहेत याचा खुलासा रोहित पवारांनी करावा. माझा थेट आरोप आहे की हा सुनील गाढवे रोहित पवार यांचा राईट हँड म्हणून काम करतो. याबद्दल महबूब शेख किंवा इतर कोणी खुलासा करण्याच्या ऐवजी स्वतः रोहित पवारांनी पत्रकार परिषद घ्यावी, स्वतः रोहित पवारांनी या संदर्भात खुलासा करावा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.